पराक्रमाचा सागर उसळे बुलंद बाहूवरती, पराक्रमाचा सागर उसळे बुलंद बाहूवरती, रे युवकांनो तुमच्या पुढती, झुकेल अंबर धरती, झुकेल अंबर धरती. नमस्ते साहित्य उत्सव. मी मनोज आहेर. रविवारचे पाहुणे या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. अध्यात्म आणि विज्ञान यांची सुयोग्य सांगड घातली तर एक नवीन समाज निर्माण होईल आणि त्यातूनच वैश्विक धर्माची निर्मिती होईल, हा सिद्धांत ज्यांनी मांडला ते युगपुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद. 12 जानेवारी हा त्यांच्या जयंतीचा दिवस. युवा दिन म्हणूनही जगभर तो दिवस साजरा केला जातो. त्याच अनुषंगाने विवेकानंद यूथ कनेक्ट फाउंडेशनच्या माध्यमातून गेले 1 दशक शारीरिक, मानसिक, बौद्धिक दृष्ट्या तरुणांना सुदृढ आणि सक्षम करून त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करून विवेकानंदांना अभिप्रेत असलेल्या समाजाची पुनर्बांधणी करण्यासाठी जे अविरत संघर्ष करीत आहेत, डॉक्टर राजेश सर्वज्ञ रविवारचे पाहुणे म्हणून आज आपल्या सोबत आहेत. समजून घेणार आहोत त्यांच्या कर्तृत्वाचा अनमोल ठेवा आणि विचारांची सुगंधी शिदोरी. सर नमस्कार. 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 स्वामी विवेकानंद जयंतीच्या पूर्वसंध्येला आज विवेकानंदांचे सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक विचार समाजानं स्वीकारावेत आणि राष्ट्राची जडणघडण व्हावी यासाठी काम करणारा पाहुणा आम्हाला लाभलाय. याबद्दल आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. सर, तुमचं काम आम्ही अनेक महिने पाहतो आहोत, ऐकतो आहोत, अनेक वर्ष. खरं तर हे काम सुरू करणारा माणूस, त्याच्या मागे कुठेतरी संस्कारांची शिदोरी असते, एक पूर्वपीठिका असते, एक पार्श्वभूमी असते. आणि इतकं मोठं काम करणाऱ्या डॉक्टर सर्वज्ञ यांची नेमकी जडणघडण कशी झाली त्याबद्दल ऐकायला आम्हाला आवडेल. तुमचं बालपण, तुमचं शिक्षण याबद्दल. हा मनोजजी, माझं पूर्ण नाव डॉक्टर राजेश विजयकुमार सर्वज्ञ आहे. मी मूळ महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यामध्ये नेकनूर एक गाव आहे. त्या गावामध्ये माझं शिक्षण झालं. बालपण माझं तिथे गेलं आणि त्यानंतर माझं जे पुढचं शिक्षण आहे 11वी 12वी आणि त्यानंतर होमिओपॅथीचं पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण हे बीडला झालं. तर आम्ही नेकनूर या गावामध्ये माझे जे आजोबा होते ते 35 वर्ष सरपंच होते आणि पाटील गावची पदवी आम्हाला मिळालेली होती. गावचे पाटील होते. बरोबर. आणि खूप इन्फ्लुएन्शियल होते गावामध्ये आणि आजूबाजूच्या साधारणतः 40-50 गावांमध्ये त्यांचे चांगला दरारा होता, त्यांचा रिस्पेक्ट होता, मान होता, सन्मान होता. आणि शेती पण आम्ही एक एकत्र कुटुंबात वाढलो. माझ्या वडिलांना 4 भाऊ आणि 5 बहिणी. म्हणजे मला 5 आत्या आणि 4 काका होते आणि एकत्र कुटुंब होतं. 100 एकर 110 एकर शेती आणि सदन शेतकरी म्हणून आमचं त्या परिसरामध्ये हे होतं, एक ओळख होती आमच्या परिवाराची. बरोबर. आणि आमच्या समोर बंकटस्वामी महाराजांचा मठ होता. बंकटस्वामी महाराजांची समाधी ही नेकनूरची समाधी आहे आणि खूप मोठा मठ माझ्या घराच्या समोर आहे नेकनूरला. त्यामुळे बालपणापासून लहानाचे मोठे झालो ते मठाच्या समोर झालोत. वर्षातून 2 वेळेस दिंडी जायची, एकदा पैठणला जायची, एकदा ह्याला जायची, पंढरपूरला जायची दिंडी. आणि त्यानंतर वेगवेगळे आध्यात्मिक उपक्रम व्हायचे, सप्ताह व्हायचे आणि सकाळी आणि संध्याकाळी मठामध्ये आध्यात्मिक भक्तिगीत चालायचे, आध्यात्मिक गीत चालायचे. सतत काही ना काही आध्यात्मिक कार्यक्रम, वारकरी संप्रदायाचे कार्यक्रम आमच्या मठाच्या समोर आणि आमच्या घराच्या समोर चालू असायचे. त्यामुळे आमचं पूर्ण बालपण हे अशा प्रकारच्या आध्यात्मिक वातावरणामध्ये आम्ही वाढलो. आणि पूर्ण परिवाराला तसा
जुन्या काळामध्ये सर्वच परिवारांना एक पापभिरू वृत्तीचे लोक होते, गॉड फिडिंग होते, देवधर्म करणारे होते, वारी करणारे होते आणि आमचं कुलदैवत पंढरपूर होतं. त्यामुळे देवधर्म करणं, वेगवेगळे सण साजरे करणं, अशा प्रकारचं लहानपण हे आहे ते अशा प्रकारच्या आध्यात्मिक वातावरणात गेलं. त्याचबरोबर आमचं संघाचं घर म्हणजे हे संघाचं घर. बरोबर. त्यामुळे संघाचे प्रचारक यायचे, हिंदू परिषदेचे प्रचारक यायचे आणि माझ्या बालपणात मी लहान असतानाच अयोध्येचं आंदोलन चाललं. त्यामुळे प्रवास असायचा, कार्यक्रम असायचे. लहान असल्यामुळे पाणी दे, चहा दे, घोंगडी टाक, बरोबर, त्यांची सगळी व्यवस्था कर लहान असल्यामुळे. आणि मग मोठ्या लोकांच्या गप्पा ऐक. बरोबर. तिथे मला अशा प्रकारचे कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचं पण आमच्या घरामध्ये काम करायचे. हिंदू परिषदेचे प्रचारक पण त्या काळामध्ये संघाचं काम होतं, पण हिंदू परिषदेचं जास्त वाढल्यामुळे वेगवेगळ्या यात्रा असायच्या. त्या सर्व यात्रांमध्ये, सर्व आंदोलनांमध्ये, गावामध्ये नेकनूर तालुका व्हावा म्हणून आंदोलन चालू होतं. त्या सगळ्या आंदोलनांमध्ये अशा वेगवेगळ्या लहानपणापासूनच वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये, वेगवेगळ्या चळवळींमध्ये मग एक स्वयंसेवक घडत गेला तुमच्यातला तिथे. हा. आणि मग बीडला गेल्यानंतर प्रथम प्राथमिक केलं, प्रथम केलं, मग द्वितीय केलं. वैद्यकीय शाळेत शिक्षण चालू असताना एबीव्हीपीच्या कार्यक्रमांना जाणं सुरू केलं अधूनमधून. अच्छा. आणि एबीव्हीपीचे कार्यक्रम असोत, संघाचे प्रशिक्षण असोत, वर्ग असोत, बैठका असोत. आणि त्यामुळे वेगवेगळ्या त्या बीड सारख्या शहरामध्ये, नेकनूर सारख्या गावामध्ये वेगवेगळ्या स्तरावर काम करणाऱ्या लोकांशी, आपल्यापेक्षा अनुभवी, आपल्यापेक्षा वयाने मोठं असलेले, अनुभवाने मोठे असलेले, प्रतिष्ठित असलेले अशा सर्व लोकांबरोबर उठबस वाढली. अच्छा. आणि त्यातून मग एक ठरवलं की आपण काहीतरी वेगळं जीवनामध्ये काम करायचं. हे जे सर्वजण एक प्रकारे सामान्यासारखं जीवन नाही जगायचं आपल्याला. नाही जगायचं. बरोबर. हा एक ठाम विश्वास होता. नंतर मी 2000 साधारणतः 6-5-6 मी मुंबईला आलो. आणि मुंबईला आल्यानंतर इथे पण खूप कमी कालावधीत माझ्या स्वभावामुळे माझी एक ओळख निर्माण झाली. आणि वैद्यकीय डॉक्टर असल्यामुळे ते सोपं होतं थोडं. डॉक्टर असले की लोक ओळख वाढवतात. प्रॅक्टिस केली तुम्ही मेडिकलची? हा, प्रॅक्टिस केली. पण एकीकडे ही जी शिदोरी होती संस्कारांची, ही विसरता येत नव्हती. नाही, ती विसरता येत नव्हती. आणि आपली मुंबईला आल्यानंतर हा छोट्या गावामध्ये ओळख निर्माण केलं. आणि मुंबईमध्ये आल्यानंतर आपल्याला असं वाटलं की एक अथांग समुद्र आहे आणि आपण तर त्यामध्ये छोटा मासा पण नाही आहोत. बरोबर. मग त्यावेळेस जिद्दीने पेटलो की नाही, आपण काहीतरी एक वेगळा ठसा उमटवायचा जीवनामध्ये, समाज मनावर, आणि वेगळं काहीतरी काम करायचं आपण. हो. आणि मोठं काम करायचं काहीतरी जीवनामध्ये, अशा प्रकारची हे होती. आणि 2013 मध्ये ह्या मधल्या काळामध्ये मग बऱ्याच मोठ्या लोकांशी संपर्क आला. संघाचे मोठे अधिकारी असोत, उद्योजक असोत, वेगवेगळ्या क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्र आहे, प्रसार माध्यम आहे, सामाजिक क्षेत्र आहे, आध्यात्मिक आहे, राजकीय, अशा वेगवेगळ्या स्तरावर काम करणाऱ्या लोकांशी संबंध आला. त्यांच्याबरोबर वेळ घालवण्याचा, त्यांच्याकडून शिकण्याचा अनुभव आला. आणि त्यातून 2013ला जेव्हा शारदा सतीचा 150वा जयंती वर्ष होता, पूर्ण देशात साजरं केलं गेलं. त्या काळामध्ये माझ्या लक्षात आलं की आपण एका चाकोरीमध्ये काम करू शकत नाही. आपण एक स्वतंत्रपणे काहीतरी काम उभं करायला पाहिजे, जिथे आपल्याला थोडा डिसिजन घेण्याचा, कार्यक्रम ठरवण्याचा, त्या दृष्टीने प्रयत्न करण्याचं एक थोडं स्वातंत्र्य असेल. आणि त्यामुळे मग 2013ला शारदा सतीच्या सुरुवातीला 12 जानेवारी 2013ला 150 वर्ष झाले होते विवेकानंदांच्या जयंतीचे. तर त्या दिवशी आपण हे विवेकानंद युथ कनेक्ट नावाने काम सुरू केलं. 2-3 वर्ष स्थापना तुमच्या म्हणजे तुम्हीच केली एक प्रकारे की विवेकानंद युथ या फाउंडेशन? मला असं लक्षात आलं की तरुण वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे देशामध्ये. साधारणतः आपलं 70% ही जनसंख्या जी आहे ती तरुणांची आहे. बरोबर. हा. आणि खूप मोठा वर्ग आहे. आणि असं लक्षात आलं की ते कुठेतरी भरकटत चाललेत. हा जो पाश्चिमात्य प्रभाव आहे त्यांच्यावर खूप वाढत आहे. पाश्चिमात्य जगताकडून ज्या गोष्टी आपण शिकायला पाहिजेत, त्यांच्यामधलं डेडिकेशन, हार्डवर्क, त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, एखाद्या गोष्टीसाठी तंत्रज्ञान असेल, सायन्स असेल, रिसर्च असेल, अशा गोष्टींमध्ये ज्या पद्धतीने ते लोक डेडिकेटली काम करतात,
त्या गोष्टी कडून आणतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या. तर अशा ज्या गोष्टी आपण पश्चिमात्य जगताकडून शिकायला पाहिजे त्या न करता त्यांचं काहीतरी अंधानुकाने करणं, बरोबर. त्यांच्यासारखे कपडे घालणं, त्यांच्यासारखे सिगरेट पिणं, दारू पिणं, बरोबर. त्यांच्यासारखं व्यभिचारी जगणं, त्यांच्यातले काही दुर्गुण आहेत ते आपल्याला आपलेसे वाटतायत. त्यांच्यामधले जे चांगले गुण आहेत, जे ऍक्च्युअल चांगले गुण त्यांच्यामध्ये आहेत, ज्या गोष्टींमुळे ते लोक जगावर राज्य करतायत, सर्व प्रकारचे सुख भोगतायत, त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं आणि त्यांच्यामध्ये काही दुर्गुण आहेत ते स्वीकारणं हे सुरू ते स्वीकारणं आणि त्याच्यात जास्त अट्रॅक्शन वाटणं असं मला लक्षात आलं. आणि विवेकानंद असं म्हणाले होते की तुमचं विज्ञान आणि आमचा धर्म जर हातात हात घालून चालले तर एका नवीन विश्वाची निर्मिती होईल, अशा अर्थाचा त्यांचा एक विचार होता आणि ते तुम्ही खऱ्या अर्थाने अंमलात आणण्यासाठीच हे व्यासपीठ उभं केलं. मला त्या काळामध्ये जाणवलं की हे जे आजच्या तरुणांचे आयडॉल झालेले होते, सलमान खान, शाहरुख खान किंवा मग काही स्पोर्ट्समन, मग त्याच्यानंतर मग त्या खेळाडूंच्या काही काही करप्शन्स, क्रीडा क्षेत्रातले जे करप्शन्स आहेत, बेटिंग करप्शन, या गोष्टी बाहेर आल्या. त्यानंतर काही जे सेलिब्रिटीज होते ज्यांना तरुण वर्ग आयकॉन म्हणायचं ते लोक जेलमध्ये गेले, वेगवेगळ्या कारणांनी बदनाम झाले. बरोबर. आणि लक्षात आलं की हे एकतर हे लोक जे लोक आयकॉन बनायला नाहीत पाहिजे ते लोक आयकॉन बनून बसलेत आणि त्याप्रमाणे आयकॉन बनल्यानंतर जी त्यांच्यावर एक सामाजिक जिम्मेदारी येते ती जिम्मेदारी करायची ते पाळत नाहीयेत. आणि त्याच्यातून मग स्पोर्ट्समन जे क्रीडा क्षेत्रातले जे आयकॉन्स होते किंवा फिल्म सेलिब्रिटी होते असे लोक बऱ्याच प्रमाणामध्ये बदनाम झाले, बाहेर आले आणि त्यातून मग तरुण वर्ग खूप भरकटलं. त्याच काळामध्ये युपीए 1च्या युपीए 2च्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर आली देशामध्ये आणि त्यातून तरुण वर्गामध्ये खूप निराशा निर्माण झाली की हा देश, या देशात काहीच होऊ शकत नाही. बरोबर. खूप प्रचंड भ्रष्टाचार आहे. अशी एक नैराश्याची लाट होती 2010 ते 13 मध्ये. हा खूप मोठी नैराश्याची लाट होती. ज्या ज्या वेळेस मी तरुणांशी संभाषण करायचो, बोलायचो, त्यावेळेस मला हे जाणवायचं की प्रचंड राग आहे तरुण वर्गामध्ये, निराशा आहे आणि देशाबद्दल पण निराशा आहे, राजकीय नेतृत्वाबद्दल निराशा आहे, ब्युरोक्रेसीबद्दल आहे, भ्रष्टाचाराचा स्वैराचार झालेला आहे सगळीकडे. अशा परिस्थितीमध्ये या तरुण वर्गाला कुठेतरी आपण सकारात्मक मार्गाला, तरुण एनर्जी जी आहे, ऊर्जा जी आहे, ती ऊर्जा एक सकारात्मक मार्गाने प्रभावित करण्याची आवश्यकता आहे, प्रवाहित. आणि हे करण्यासाठी मी विचार केला की मग स्वामी विवेकानंदांचे जे विचार आहेत ते आपण तरुणांपर्यंत पोहोचण्याची खूप आवश्यकता निर्माण झाली आहे. बरोबर. मग त्यातून हे बऱ्याच दिवस माझ्या डोक्यामध्ये चालू होतं काय करायला पाहिजे काय. तर मग माझ्या डोक्यात आलं की विवेकानंद ना युथशी कनेक्ट करायचं. मग विवेकानंद युथ कनेक्ट फाउंडेशन असा तो उपक्रम आम्ही मग सुरू केला. त्याचे वेगवेगळे माध्यम आम्ही त्याच्यात वापरली. काय काम चालतं नेमकं फाउंडेशनचं? आम्ही स्वामी विवेक मधल्या काळामध्ये सर्वात पहिल्यांदा काय केलं की ज्या लोकांचा समाजावर प्रभाव आहे त्याला आपण प्रभावी व्यक्तिमत्व म्हणतो, इन्फ्लुएन्सर्स म्हणतो, हे वेगवेगळ्या क्षेत्रातले. अशा सोशल मीडियाचा जो तरुण पिढीवर मोठा प्रभाव होता, सोशल मीडियाची सुरुवात आणि त्याचा एक लोकप्रियता खूप वाढत होती. मग आम्ही असा विचार केला की ज्या लोकांचा तरुण पिढीवर प्रभाव आहे आणि जे लोक समाजामध्ये चांगलं काहीतरी काम करतायत आणि ज्यांचं एक प्रकारे त्यांचं चारित्र्य आहे किंवा त्यांची समाज प्रतिमा आहे ती निष्कलंक आहे, प्रेरणादायी आहे, तर अशा लोकांना आपण भेटायचं, त्यांच्याकडून आपण एन्डोर्स करायचं, मेसेज घ्यायचा, एक एन्डोर्समेंट घ्यायची आणि ती सोशल मीडियामध्ये सर्क्युलेट करायची. तर आम्ही काही विवेकानंदांचे टी शर्ट आम्ही डिझाईन केले आणि विवेकानंदचं काही साहित्य. अच्छा. मग आम्ही लोकांकडे जायचो, त्यांना तो समाज वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना टी शर्ट घालायला लावायचो विवेकानंदांचा. मग त्याचे फोटोज काढायचो आणि ते आपल्या सोशल मीडियावर सर्क्युलेट करायचो, त्यांच्या सोशल मीडियावर सर्क्युलेट करायचो. आणि त्याच्यानंतर हे सगळं सोशल मीडियामध्ये सर्क्युलेशन करून तरुण पिढीला हा व्यक्ती विवेकानंदांना मानणारा आहे आणि हा समाजामध्ये किती रिस्पेक्टेड आहे, किती मोठा झाला आहे, अशा प्रकारे एक तरुण पिढीमध्ये संदेश जाईल अशा प्रकारचा आम्ही प्रयत्न केला. खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही लोकांना भेटलो. अच्छा. इंटरव्ह्यू तर ह्याचा खूप सकारात्मक कार्यक्रम प्रभाव झाला. साधारणतः देशातले आणि महाराष्ट्रातले 500 प्रभावी व्यक्तिमत्व, म्हणजे जर प्रसार माध्यम म्हणजे न्यूज चॅनल्स मध्ये बघतो की वेगवेगळे संपादक आहेत जे दररोज टीव्हीवर दिसतात,
मग अशा लोकांना आम्ही टी शर्ट घालून तो सोशल मीडियामध्ये सर्क्युलेट केला, जेणेकरून दररोज टीव्हीवर दिसणारे लोक हे विवेकानंद मानणारे लोक आहेत, त्यांच्यापासून प्रभावित आहेत, हे लोकांमध्ये जाईल. मग अशा प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना आम्ही कलेक्ट केला. दुसरं आम्ही स्वामी विवेकानंद जयंती आहे किंवा स्वामी विवेकानंदचं शिकागो स्पीचची अॅनिव्हर्सरी आहे, ती आम्ही साजरी करायला सुरुवात केली. मुंबई विद्यापीठाबरोबर टायअप केलं आम्ही, तर मुंबई विद्यापीठामध्ये काही कार्यक्रम केले. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काही सामाजिक उपक्रम सुरू केले आणि ते सामाजिक उपक्रम सुरू करता आमच्या लक्षात आलं की तरुण पिढीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कमी वयामध्ये डायबिटीस, हायपरटेन्शन, ब्लड प्रेशर अशा प्रकारचे आजार वाढत आहेत आणि हे सगळे लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, शारीरिक श्रम कमी केल्यामुळे होत आहेत. तर आम्ही असं विचार केला की विवेकानंदांनी सांगितलं होतं की फिजिकल आणि मेंटल फिटनेस हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. फिजिकल फिटनेस हे खूप महत्वाचं आहे की फिजिकल फिटनेस असेल तरच त्यामध्ये मेंटल फिटनेस येतं. हा, तर तो धागा पकडून आम्ही एक मॅरेथॉन सुरू केला. तर विवेकानंद जयंतीला 12 जानेवारीला किंवा त्याच्या अलीकडच्या जवळच्या रविवारी आम्ही मुंबईमध्ये मोठी मॅरेथॉन करतो. आणि सप्टेंबरला शिकागो स्पीच अॅनिव्हर्सरी जी असते त्यामध्ये आम्ही दिल्लीला मॅरेथॉन करतो. आणि मग आम्ही साधारणतः 5 मॅरेथॉन केल्या आहेत आम्ही मुंबईमध्ये जानेवारीला विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने. त्यामध्ये मुंबई विद्यापीठ आहे, संगीती विद्यापीठ आहे, वेगवेगळ्या कॉलेजमधले तरुण आहे. मोठ्या प्रमाणामध्ये साधारणतः 5,000 ते 7,000 तरुण असतात. त्यासाठी आम्ही 2 महिने 1.5 महिने कॅम्पेन चालवतो. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना पुन्हा जातो, भेटतो, त्यांचा मेसेज घेतो, त्यांच्याकडून एंडोर्समेंट करतो. तर विवेकानंदांचं आदर्श चरित्र, त्यांचे तेजस्वी विचार तुम्ही तरुणांपर्यंत पोहोचवता, जेणेकरून जे चुकीचं चरित्र किंवा चुकीचे आयकॉन त्यांनी निवडले आहेत तर त्यापासून ते परावृत्त व्हावेत आणि विवेकानंद समजून घेण्याचा प्रयत्न, ते विचार जगण्याचा प्रयत्न तरुणांनी करावे, हा तुमचा प्रयत्न सुरू आहे. हो 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 हो. आणि आम्ही काय केलं की सुरुवातीच्या काळामध्ये टी शर्ट आणि सोशल मीडिया याला माध्यम बनवलं. बरोबर. प्रतिकात्मक असं. प्रतिकात्मक ह्याचा उद्देश असा होता की चेन रिॲक्शन जे असते की मी टी शर्ट विवेकानंदांचा घालायचा आणि त्याचा एक फोटो काढायचा, तो व्हॉट्सअपवर आपल्या सगळ्यांना पाठवायचा, सोशल मीडियावर, फेसबुकवर टाकायचा, ट्विटरवर टाकायचा. आणि मी जेव्हा टी शर्ट घालून फिरणार त्यावेळेस हजारो लोक पाहणार. रेल्वे स्टेशनवर मुंबईला गेलं की लोक, शेकडो लोक असतात, हजारो लोक असतात. तर तो विवेकानंद टी शर्ट घालून एक व्यक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो त्यावेळेस तो हजारो लोकांना विवेकानंदांचं चित्र दाखवतो. बरोबर. त्यांना कुठेतरी स्मरण करून देतो स्वामी विवेकानंदांचा. बरोबर. त्यांचं नाव, त्यांचा फोटो पाहिल्यानंतर कुठेतरी लोक त्यांना माहित नाही होता आणि सोशल मीडियावर टाकल्यानंतर ते व्हायरल होता. तर हा धागा आम्ही पकडला की सोशल मीडियावर सर्वात पहिल्यांदा विवेकानंद प्रभाव निर्माण करायचा. मग तो आम्ही साधारणतः पहिल्या 2-3 वर्षामध्ये केला. मग वेगवेगळे उपक्रम केले. त्यानंतर हे मॅरेथॉनचे उपक्रम केले. आणि मुंबईमध्ये आता आम्ही 17 सप्टेंबरला जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 70वा वाढदिवस होता. तर आम्ही जे गेल्या 7-8 वर्षामध्ये जे काम करत होतो त्या कामाच्या निमित्ताने आमच्या बरोबर बरेच मोठे लोक, प्रतिष्ठित लोक जोडले गेले होते. तर आम्ही असं विचार केला की एखाद्या चांगल्या कामासाठी त्यांना सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर घेऊन यायचं. नरेंद्र मोदीजींचा जेव्हा 70वा वाढदिवस होता 17 सप्टेंबरला या वर्षी, तर त्यासाठी आम्ही नरेंद्र 70 नावाचा एक उपक्रम केला. त्यामध्ये एक वेबसाईट, ऑडिओ बुक आणि ई बुक आणि नरेंद्र मोदींबद्दल वेगवेगळ्या क्षेत्रातली 70 प्रॉमिनंट लोक आहेत, देशातली आणि विदेशातली, आंतरराष्ट्रीय स्तरावरची, अशा 70 लोकांनी त्यामध्ये नरेंद्र मोदींबद्दल आर्टिकल लिहावेत. आणि ते मग आम्ही त्याचा ई बुक बनवणार, ऑडिओ बुक बनवणार, व्हॉइस ओव्हर करून, आणि वेबसाईटवर पण ते आर्टिकल असणार अवेलेबल. म्हणजे त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि 70च्या ऐवजी आम्हाला 100 आर्टिकल प्राप्त झाले, 101. मग आम्ही तो www.narendra70.in या वेबसाईटवर तुम्ही ते ई बुक डाउनलोड करू शकता. त्यानंतर विशेषतः दिव्यांगांसाठी, जे लोक वाचू शकत नाहीत अशा लोकांसाठी ते आम्ही व्हॉइस ओव्हर केलेला आहे. तुम्हाला वाचायचं नसेल तर तुम्ही ते आर्टिकल ऐकू शकता. बरोबर. ते व्हॉइस ओव्हर पण डाउनलोड करू शकता, ई बुक, पूर्ण आर्टिकल असलेलं ई बुक डाउनलोड करू शकता, किंवा वेबसाईटवर जाऊन आर्टिकल ऐकू शकता किंवा वाचू शकता. म्हणजे आपल्या श्रोत्यांची इथे सोय होणार आहे. मी याकडे लक्ष देत होतो की आपले जे दृष्टीहीन सगळे वाचक आहेत त्यांना सुद्धा हे पुस्तक वाचता येणार आहे.
हो हो. आणि यामध्ये सर्वात पहिल्यांदा आम्हाला आर्टिकल प्राप्त झालं ते भारतरत्न लता मंगेशकर यांचं आर्टिकल प्राप्त झालं. छान छान. त्यानंतर साधारणतः 8 ते 10 पद्मविभूषण याच्यामध्ये आर्टिकल लिहिलेले आहेत. त्यानंतर साधारणतः 7 ते 8 पद्मभूषण आणि 15 ते 20 पद्मश्री प्राप्त झालेल्या महानुभावांनी यामध्ये कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. साधारणतः 20 देशातील लोक आहेत देशाच्या बाहेर वेगवेगळ्या. त्यामध्ये न्यूझीलंडचे पंतप्रधान, त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान, माजी पंतप्रधान या सर्वांनी आर्टिकल लिहिले आहेत. युरोपियन युनियनचे प्रतिनिधी आहेत आणि नरेंद्र मोदींबद्दल बरोबर लहानपणीपासून वेगवेगळ्या याच्यामध्ये जिम्मेदारीवर काम केलेल्यापासून साधारणतः उद्योग जगतातले 40 बिलियनियर या लोकांनी यामध्ये कॉन्ट्रीब्युट केलं आहे. सर, एक सामाजिक म्हणजे आपल्या देशाची एक आंतरराष्ट्रीय सकारात्मक प्रतिष्ठा यातून निर्माण केली तुम्ही. हो. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया सारखे देशांचे प्राईम मिनिस्टर आर्टिकल देत आहेत. म्हणजे आपल्या देशाचा हा गौरव आहे आणि तो तुम्ही साधलेला आहे. हो. आणि युरोपियन युनियन जी युरोपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रभाव आहे. हो. तर युरोपियन युनियनमध्ये प्रॉमिनंट असे मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत, त्याच्यामध्ये काम करणारे वेगवेगळ्या हुद्द्यावरचे लोक आहेत. अशा सर्व लोकांनी कॉन्ट्रीब्युट केलं आहे. छान. ज्यू धर्माचे जे सर्वात मोठे धर्मगुरू आहेत त्यांनी याच्यामध्ये आर्टिकल लिहिलं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की हा उपक्रम आहे ज्यामध्ये आम्ही सर्व वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रामध्ये तर कॉर्पोरेट रायव्हलरी असते. उद्योग समूह एकमेकाचे प्रतिस्पर्धी असतात. हो. जे साधारणतः एकाच प्लॅटफॉर्मवर कधी येत नाही ते एकत्र. हा असेल तर तो येणार नाही, तो असेल तर हा. बरोबर. परंतु तो पण आम्ही हे केलं की हे एकमेकाचे प्रतिस्पर्धी पण आपल्या व्यापसीत आले सर्व उद्योग क्षेत्रातले. तर तो एक उपक्रम आहे. आणि आता झालं काय की कोरोनाचं लॉकडाऊन असल्यामुळे आमची दिल्लीची सप्टेंबरची मॅरेथॉन होऊ शकली नाही. त्यानंतर आम्ही 12 जानेवारीची जी मुंबईची असती मॅरेथॉन 5वी तिला आम्ही व्हर्च्युअल केला आहे यावेळेस. आणि 158वी जयंती असल्यामुळे 158 शहरांमध्ये ही साजरी होते आहे. छान. हिचं स्वरूप कसं असणार आहे? तंत्रज्ञानाचा उपयोग करून मोबाईलमध्ये वेगवेगळे ऍप्लिकेशन्स असतात. तुम्ही पण पाहत असाल की तुम्ही चालल्यानंतर तुमचा पूर्ण मोबाईलमध्ये रिपोर्ट येतो की तुम्ही किती पावले चाललात, किती कॅलरी बर्न झाली, किती वेळ चाललात. बरोबर. तशाच प्रकारे रनिंगचे ऍप्लिकेशन्स वेगवेगळ्या कंपन्यांचे आहेत. त्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही लॉग इन केलं, ऑन केलं आणि धावण्यासाठी सुरुवात केली. आणि तुमचं जे धावणं आहे, तुम्हाला जर 5 किलोमीटर धावायचं आहे, 10 धावायचं आहे, 21 हाफ मॅरेथॉन करायची आहे, तर ती झाल्यानंतर ते बंद करायचं. मग ते ऍप्लिकेशन आहे ते तुमचा रिझल्ट जनरेट करतात. की तुम्ही 21 किलोमीटर धावलात किंवा 10-5 किलोमीटर धावलात तर ते कोणता मार्ग होता तो तुम्हाला मॅप देतो की या मार्गावरून तुम्ही धावलात. बरोबर. मग किती वेळ धावलात. मग समजा तुम्ही 21 किलोमीटर 3 तासात धावला असेल तर पहिल्या तासामध्ये किती धावलात, दुसऱ्या तासामध्ये किती धावलात, तिसऱ्या तासात किती धावलात, तुमचा पेस काय होता, तुमचं सगळं पूर्ण अनालिसिस देतात. अनालिसिस. त्याची लिंक ही ती आपल्याला ते शेअर करतात धावक. ज्यावेळेस आता आपल्याकडे कोणी रजिस्टर करतं या व्हर्च्युअल रनसाठी तर त्याच्यासाठी आपण एक ई पोस्टर बनवतो. त्याच्यानंतर त्याला एक ई बीप देतो. त्या ई बीपच्या आधारे त्यांनी धावायचं. त्याला तो नंबर देतो आणि त्या नंबरच्या आधारे त्यांनी ते लिंक अपलोड करायची स्वतःच्या रिझल्टची. आणि 10 जानेवारी, 11 जानेवारी, 12 जानेवारी या 3 दिवसामध्ये कधी पण धावू शकतात हे लोक. अच्छा. वयाची काही मर्यादा आहे तिथे? काही नाही. आम्ही असं केलं की 1 किलोमीटरचा पण ऑप्शन ठेवला, 2चा पण ठेवला, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 21 किलोमीटर. त्यामुळे 1 आणि 2 किलोमीटर तर लहान मुलं आणि सिनियर सिटीजन पण धावू आणि चालू शकतात. बरोबर. त्यामुळे वयाचं पण आम्ही बंधन नाही ठेवलं. 158 शहरांमध्ये आम्ही प्रतिनिधी नेमले, ज्याला अँबॅसिडर्स म्हणतो. त्या लोकांच्या 2 झूम मीटिंग केलं, त्यांना मोटिवेट केलं आणि ते आता त्यांच्या शहरामध्ये आम्ही जी एका शहरामध्ये, मुंबई शहरामध्ये जानेवारीला करायचो किंवा सप्टेंबरमध्ये दिल्लीला करायचो, ही आमची मुंबईची मॅरेथॉन आता आम्ही 158 शहरांमध्ये करत आहोत 12 जानेवारीला. आणि विवेकानंदांना जे विज्ञान अपेक्षित होतं त्याच विज्ञानाचा आधार घेऊन आपण हे करतो आहोत. आणि आम्हाला असं लक्षात आलं की दिस इज अ ब्लेसिंग इन डिस्गाईज की तंत्रज्ञानाचा उपयोग करून आम्ही जे का तर एक लिमिटेशन येतात ना, जेव्हा मुंबईत मॅरेथॉन करतात तुम्ही देशभरात माहित नाही होत. नाही. बरोबर आहे. परंतु आधी आम्ही जे व्हर्च्युअल मॅरेथॉन करतोय ते 158 शहरांमध्ये वेगवेगळे प्रतिनिधी असल्यामुळे ते त्यांच्या सोशल मीडियावर टाकतायत, ते त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये सर्क्युलेट करतायत आणि याच्यातून काश्मीर ते कन्याकुमारी आणि गांधीनगर ते गुवाहाटी. बरोबर.
या पूर्ण ह्याच्यामध्ये आपल्या मॅरेथॉनची आणि विवेकानंद युथ कनेक्टची आणि विवेकानंदांची मोठ्या प्रमाणामध्ये माहिती लोकांमध्ये निर्माण झाली कार्याची. बरोबर. आणि त्यातून हा जो रनिंग कम्युनिटीचा वर्ग होता, वेगवेगळ्या क्लब्स मध्ये जॉईन झालेला होता वेगवेगळ्या, तर तो विवेकानंदाशी जोडला गेला मोठ्या प्रमाणामध्ये. आज आपण देशव्यापी आपलं कार्य घेऊन गेलो आणि प्रभाव घेऊन गेलो विवेकानंदांचा. बरोबर. आणि हे सर्व करत असताना सकारात्मक काम आहे, हेल्थ आणि फिटनेस रिलेटेड आहे, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हा विषय आहे. जे की आज आपल्या पंतप्रधानांचा फिट इंडिया नावाचं कॅम्पेन जे आहे की त्यांना पण लक्षात आलं की मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्गामध्ये आजार वाढतात, कमी वयामध्ये जे आजार नाही व्हायला पाहिजेत, जे साधारणतः 50च्या वयामध्ये डायबिटीसचे आजार व्हायचे ते आज 28, 30, 35च्या लोकांना होत आहेत. का तर फिजिकल ऍक्टिव्हिटी करत नाहीयेत मोठ्या प्रमाणामध्ये, केवळ कॉम्प्युटरच्या जवळ बसून राहणं, खाणं आणि काम करणं, जीवनशैली पूर्णपणे बदललेली आहे. हा, तर ती जीवनशैली जी बदलली त्यातून जे एक समस्या निर्माण झाल्या शारीरिक मानसिक आरोग्याच्या समस्या, त्या समस्यांचं समाधान हे फिट इंडिया आहे. इंडिया फिट करायचं असेल तर स्वतःला, प्रत्येक व्यक्तीला स्वतःला फिट ठेवावं लागेल तरच इंडिया फिट होईल. बरोबर. हा उपक्रम आहे, तर तो आम्ही करत आहोत. दुसरं, मुंबईमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामी विवेकानंद जेव्हा शिकागोला गेले ते मुंबईमधून गेले. हे बऱ्याच लोकांना, 90% लोकांना, 99% लोकांना माहित नाही ते कुठून गेले. बरोबर. हा, आणि ते समुद्र मार्गे गेले. हो. ज्या ठिकाणी गेटवे ऑफ इंडिया आहे तो त्या काळामध्ये नव्हता. तो गेटवे ऑफ इंडिया 1913 वगैरे उभा राहिला. 1893ला 31 मे 1893ला विवेकानंदांनी शिकागोला प्रयाण केलं मुंबईतून, जिथे गेटवे ऑफ इंडिया तिथे जेटीतून. आणि तुम्ही पाहू शकता की तिथे एक विवेकानंद स्मारक पण आहे गेटवे ऑफ इंडियाच्या बाजूला, ताज हॉटेल. हा, लोकांच्या लक्षात पण येत नसेल ते बऱ्याच वेळेस, पण ते विवेकानंदचं स्मारक आहे, तिथे लिहिलेलं आहे की 31 मे 1893ला इथून स्वामी विवेकानंदांनी आपली जर्नी सुरू केली. पण तोच जो समुद्र आहे मुंबईचा, तर मुंबईचा समुद्र, मुंबईमध्ये जशी जशी वाढ होत गेली आणि उद्योजकता वाढत गेली आणि आजूबाजूला परिसर डेव्हलप झाला, मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रियल वेस्ट आहे, केमिकल वेस्ट आहे, सिवेज आहे, कचरा आहे, प्लास्टिक आहे, गेल्या 20-30 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात समुद्रात गेलं आणि मुंबईच्या खाड्या खूप प्रदूषित झाल्या, मुंबईचा समुद्र प्रदूषित झाला. आणि त्याचप्रमाणे मुंबईच्या समुद्रामध्ये मान्सूनच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्लास्टिक, मोठ्या प्रमाणामध्ये मिलियन्स ऑफ टन्स मध्ये प्लास्टिक येतात. ते उचललं जात नाही, ते समुद्रात जातं, काही उचललं जातं, काही उचललं जात नाही, ते परत समुद्रात जातं, परत येतं, परत दरवर्षी नाल्यातून समुद्रात कचरा जातो. प्रदूषण वाढलं समुद्रातलं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण वाढलं. आणि तुम्ही मुंबईमध्ये जर विमानाने उतरत असाल तर तुम्ही जर समुद्र पाहिला, मुंबईच्या जवळ येऊस तर निळा असतो आणि मुंबई जवळ आले की तो काळा होतो. तर आम्ही असा विचार केला की हा जो काळा झालेला समुद्र आहे, हा आपण सर्वांनी, लोकांनी आपल्या प्रयत्नातून पुन्हा निळा केला पाहिजे. आणि त्यासाठी मग वेगवेगळ्या इथल्या लोकल बॉडीज आहेत, म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स आहेत, राज्य सरकार आहे, केंद्र सरकार आहे, यांच्याबरोबर समन्वय करून आपण प्रयत्न करून यासाठी काम करायला पाहिजे. तर त्यासाठी आम्ही एक प्रोजेक्ट ब्ल्यू नावाचा प्रोजेक्ट सुरू केला. आम्ही हे काम तर आम्ही अवेअरनेसचं गेल्या कित्येक वर्षापासून करतच होतो, परंतु आता हे खूप मोठ्या प्रमाणावर फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही करतोय. 12 जानेवारीला याची एक शॉर्ट फिल्म आम्ही लॉन्च करतोय आणि याचं अभियान मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही सुरू करतोय. छान छान. आणि त्याच व्यतिरिक्त दिल्लीमध्ये आपलं नॅशनल कॅपिटल असल्यामुळे 150 ते 200 देशाच्या एम्बॅसीज आहेत, त्यांचे अँबॅसेडर्स तिथे असतात आणि हे इथे ते राजदूत असतात त्यांच्या देशाच्या संस्कृतीचे. मग त्या वर्गाला पण आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये जोडलं आहे गेल्या कित्येक वर्षामध्ये प्रयत्न करून. आणि त्यांच्याबरोबर पण आम्ही एक बेटर फ्युचर नावाचा एक प्रोजेक्ट करत आहोत. अच्छा. त्यामध्ये आम्ही आपलं जग जे आहे ते, जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत, अगदी ग्लोबल वॉर्मिंग आहे, क्लायमेट चेंज आहे, नॅचरल डिझास्टर्स आहेत, पोल्युशनच्या समस्या आहेत, गरिबीची आहे, काही ठिकाणी भूकमरीची समस्या आहे, आर्थिक समस्या आहे, आरोग्याच्या समस्या आहे, शिक्षणाच्या समस्या आहेत. बरोबर. आफ्रिकेमधल्या समस्या वेगळ्या आहेत, एशियामधल्या वेगळ्या आहेत, युरोपमध्ये ईस्ट युरोप आणि वेस्ट युरोप, ईस्ट युरोपमध्ये गरिबी आहे मोठ्या प्रमाणामध्ये, वेस्ट युरोपमध्ये सधनता आहे पण व्यभिचार वाढला आहे. बरोबर. साऊथ अमेरिकेमध्ये वेगळाच आहे, नॉर्थ अमेरिकेमध्ये वेगळाच आहे समस्या. तर जगाच्या ज्या एकंदरीत समस्या आहेत प्लॅनेटच्या, तर ह्या ज्या समस्या आहेत, तर आम्ही बेटर फ्युचर फॉर आवर प्लॅनेट फॉर ह्युमॅनिटी. तर स्वामी विवेकानंदांचं जे युनिव्हर्सल रिलिजनचं एक स्वप्न होतं की
त्यांनी जे सांगितलं आपलं वेदांत तत्वज्ञान आहे हिंदू धर्माचं की वसुधैव कुटुंबकम आहे, आपण सर्व परिवार आहोत. बरोबर. आणि आपल्या वेदांत आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये केवळ मनुष्यच नाही तर प्राणी, पशु, पक्षी, वेल, वृक्ष सर्वांना आपण देवाचं स्थान दिलं आहे, बरोबरीचं स्थान दिलं आहे आणि सर्वांचा प्राणीमात्रांचा विचार करायचा आहे. आणि ते दूरतांचे सकळ जावं, विश्व सूर्य पाहो, आपल्या जे संत ज्ञानेश्वरांचं जे पसायदान आहे तो पसायदानातला जो एक गर्भित अर्थ आहे तो अर्थ जर लक्षात गेला तर वसुधैव कुटुंबकम, विश्वाचं कल्याण, विश्वबंधुत्व, विश्वची माझे घर, हे जे स्वामी विवेकानंदांनी अध्यात्म जे जगाला सांगितलं ते अध्यात्म पुन्हा एकदा आपण सांगण्यासाठी या सर्व लोकांना एका प्लॅटफॉर्मवर घेऊन येत आहोत. आपले विचार बेटर फ्युचर या प्रोजेक्टमध्ये आपल्या आर्टिकलच्या माध्यमातून जग कसं सुंदर होईल, सुरक्षित होईल, जगामधल्या समस्या काय आहेत आणि त्याच्यावरचे समाधान काय असले पाहिजेत त्यांच्या दृष्टीने, what are the difficulties humanity will face in the future. It may be a climate change, global warming, natural disasters. आणि त्याच्याच बरोबर मोठ्या प्रमाणामध्ये जगामध्ये हिंसा चालू आहे धर्माच्या नावाने, पंथाच्या नावाने, स्पिरिटच्या नावाने. आणि त्यातून मनुष्याचा शत्रू झाला आहे, एकमेकाच्या जीवावर उठला आहे. गेले 10 वर्ष आपण पाहतोय की साधारणतः इस्लामिक वर्ल्ड हे मोठ्या प्रमाणामध्ये रक्तरंजित झालं आहे. बरोबर. आफ्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणात काही देशामध्ये यादवी चालू होती, काही प्रमाणात कंट्रोलमध्ये आहे, काही देशामध्ये अजून पण चालू आहे. आणि अशा प्रकारे एक तिसऱ्या महायुद्धाचं थोडं सावट जगावर आल्यासारखं वाटतंय. आणि या कोरोनाच्या विषाणूच्या प्रादुर्भावानंतर तर कदाचित ते सुरू झालंय की काय तिसरं महायुद्ध विषाणू, या विषाणूच्या हा जो विषाणू सोडला गेला किंवा तयार केला गेला आणि तो जगात पसरला गेला, हा काही एक प्रकारे शीतयुद्धाचा भाग आहे का? बरोबर. हा पण एक येतं. तर हे सर्व जे होत आहेत काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे जे दुर्गुण आहेत हे दुर्गुण मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत मनुष्याच्या मनामध्ये, शरीरामध्ये. आणि त्यासाठी वैश्विक बंधुत्व खूप महत्वाचं आहे. एक सकारात्मक विचार देऊन, सकारात्मक ऊर्जा देऊन हे दुर्गुण कमी करणं आणि सद्गुणांचा प्रभाव वाढवणं मनुष्याच्या मनावर, शरीरावर, मनावर, मनुष्य जातीच्या, हा एक अंतिम उद्देश घेऊन आम्ही तरुणांमध्ये तर काम करतो. जे मनाने पण तरुण आहेत, शरीराने जरी थकले असेल. बरोबर. आणि जे शरीराने आणि मनाने थकलेले आहेत त्यांना परत तरुण बनवणं मनाने आणि शरीराने. अशा प्रकारचा उपक्रम घेऊन आम्ही हे काम करत आहोत. आणि आमचा असा उद्देश आहे की हे जागतिक दर्जाचं काम व्हावं, 200 देशांमध्ये ऍक्टिव्हली हे काम व्हावं, वेगवेगळ्या उपखंडांमध्ये आणि खंडांमध्ये हे काम ऍक्टिव्हली जगभरात व्हावं. बरोबर. आणि आपण बघतो की विदेशामध्ये, अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये स्थापन केलेल्या संस्था ह्या जगात काम करतात. सामाजिक एनजीओ असतात, सामाजिक कार्य, त्या पण जागतिक काम करतात. मग भारतातून एखादी संस्था सुरू होऊन ती जगात का काम करू शकत नाही? बरोबर आहे. जगामध्ये आपला प्रभाव का उभा करू शकत नाही? सकारात्मक काम का उभा करू शकत नाही? तर हा विचार घेऊन विवेकानंदांना जगातल्या 700 कोटी लोकांपर्यंत घेऊन जाणं आणि जो एक वेदांताचा, आपल्या भगवद्गीतेचा आणि आपल्या हिंदू संस्कृतीचा जो विचार आहे विश्वबंधुत्वाचा, वसुधैव कुटुंबकमचा, तो जगात घेऊन जाऊन जगातल्या समस्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न करणं. बरोबर. हा मूळ उद्देश घेऊन आम्ही हे काम करत आहोत. म्हणजे वेद उपनिषदांनी जे मानवी मूल्यांवर आधारित धर्माची संकल्पना मांडली ती पोहोचावी म्हणून विवेकानंदांनी जगभर आणि देशभर मोठा प्रवास केला. आज वैचारिक आणि सांस्कृतिक वारसा घेऊन तुम्ही सुद्धा हा प्रवास करीत आहात. तुमचं भविष्यातला उद्देश खूप मोठा आहे सर. आणि विवेकानंदांच्या विचारांचा प्रभाव असल्यामुळे तुम्ही ही पॉलिसी किंवा हे धोरण बनवू शकता. तुमच्यासारख्या व्यक्तीला लोकप्रतिनिधी म्हणून पॉलिसी मेकरच्या तिथे बघणं, त्या प्रोसेसमध्ये बघणं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला नक्कीच आवडेल खरं तर. आणि त्यासाठी सदिच्छाच देऊ शकतो आम्ही सध्या, पण तुमचं कामच तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवेल यात काही शंका नाही. त्यासाठी सदिच्छांपेक्षा तुम्ही करत असलेलं काम आणि तुमच्या कामात जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी व्हावं, जेणेकरून आपल्या देशातले पॉलिसी मेकर तुमच्यासारख्या तेजस्वी विचारांचे असतील, ज्यांच्या विचारांचं अधिष्ठान हे विवेकानंदांच्या तत्वज्ञानावर असेल.
सर, भविष्यात तुम्हाला काय वाटतं, काय आव्हान कराल तुम्ही आपल्या देशातल्या तरुणांना? हे राष्ट्र महासत्ता होईल की नाही हा नंतरचा प्रश्न, पण हे राष्ट्र जगातलं विश्वगुरू होईल यासाठी विवेकानंदांनी जे स्वप्न पाहिलं त्याबद्दल तरुणांना काय संदेश द्याल तुम्ही? स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं की एव्हरी नेशन हॅज अ मेसेज टू डिलिव्हर, मिशन टू फुलफिल अँड डेस्टिनी टू रीच. द मिशन ऑफ इंडिया हॅज बीन टू गाईड ह्युमॅनिटी. मनुष्य समाजाला, मनुष्य जातीला जगातल्या योग्य मार्गदर्शन करणं, योग्य मार्गावर घेऊन जाणं, गाईड करणं ही भारताची, भारत मातेची, भारत मातेच्या पुत्रांची जिम्मेदारी आहे. बरोबर. असं स्वामी विवेकानंद सांगितलं होतं. ती जिम्मेदारी आपण सर्वांनी पूर्ण करण्यायोग्य बनणं, हो, आपण स्वतः योग्य बनणं, जेणेकरून गुरुपद केव्हा प्राप्त होतं. गुरुपद तुम्ही कोणाला पैसे दिल्याने तुम्हाला कोणी गुरु मानतं का? नाही. किंवा कोणी कोणाला धमकवल्याने कोणी गुरु मानतं का? गुरुपद हे मिळवायचं असतं आदराने, आपल्या प्रभावाने, आपल्या कार्याने, आपल्या विचारांनी आणि आपल्या कर्तृत्वाने मिळवायचं असतं. तर गुरुपद हे आपल्याला जगाचं जर मिळवायचं असेल त्यासाठी आपण स्वतः प्रत्येक व्यक्तीने, भारताने त्या योग्य बनलं पाहिजे. मग आपल्या देशामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं समाधान करणं. आपण पाहतो की जपानीज लोक आहेत त्यांची एक विशेषता असते, जर्मन लोक आहेत त्यांची एक विशेषता असते. प्रत्येक समाजाची, संस्कृतीची, देशाची एक विशेषता असते. तशी भारताची विशेषता जगात प्रसिद्ध व्हावी. आपण सिंगापूरच्या लोकांची विशेषता सांगतो, त्यांची देशभक्ती किती आहे, त्यांचं डिसिप्लिन किती आहे आणि ते किती काळजी घेतात प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीची. तर भारत पण अशा जगामध्ये एखाद्या व्यक्तीला जर उदाहरण द्यायचं असेल तर त्यांनी भारतीय व्यक्तीचं उदाहरण दिलं पाहिजे की त्याच्यामधली देशभक्ती बघा, त्याच्यामधली डिसिप्लिन पहा, त्याच्यामधली ऑनेस्टी पहा, त्याच्यामधलं डेडिकेशन पहा, त्याच्यामधलं हार्डवर्क पहा, त्याच्यामधली प्रेम आणि वात्सल्य पहा, त्याच्यामधली करुणा पहा. बरोबर. तर हे जे आहे हे जगामध्ये जर कोणत्या व्यक्तीचं उदाहरण दिलं जावं आणि कोणत्या व्यक्तीला जर आदर्श मानलं जावं तो भारतीय व्यक्तीला मानला जावा. बरोबर. आणि त्यासाठी स्वतः आपण योग्य बनणं पुढच्या काही दशकांमध्ये, कदाचित 10 वर्ष लागतील, 20 वर्ष लागतील, 30 वर्ष लागतील, पण आपण स्वतः योग्य बनणं, त्या योग्य, तरच आपल्याला ते विश्वगुरू मिळू शकेल. ते आपण आपल्या न्यूक्लिअर पॉवरच्या जोरावर नाही घेऊ शकत, ते आर्थिक पॉवरच्या जोरावर नाही घेऊ शकत. आज आपण बघतो की अमेरिका ही महासत्ता आहे, आर्थिक आहे, मिलिटरी आहे, पण जो मनातून जो रिस्पेक्ट असतो, तर आपण जर एखादा जर सर्वे केला तर तो मनातून जो रिस्पेक्ट असतो तो नसतो. बरोबर. हा, एखाद्या गुंडाला, दादाला, एखाद्या बाईला जी घाबरतात लोक, पण रिस्पेक्ट करत नाहीत. त्याच दृष्टीने चीन आणि अमेरिकेकडे बघतात. हा, तर आपण तसं न बनता, आपण त्या वाटेला न जाता आपण एक आदर निर्माण करणं जगाच्या मनामध्ये आपल्याबद्दल. हो. आणि त्यांनी त्यांच्या समस्यांच्या समाधानासाठी आपल्याला मदत मागणं, मार्गदर्शन मागणं, ही वेळ आपण निर्माण करणं आपल्या कर्तृत्वाने, आपल्या मेहनतीने. हे उद्देश स्वामी विवेकानंदांचं स्वप्न होतं. ते स्वप्न ड्रीम विवेकानंद जे आहे, आणि त्यांनी जे तरुणांसाठी एक केलं होतं की पॉसिबिलिटीज, अपॉर्च्युनिटीज अँड होप फॉर एव्हरी इंडिव्हिज्युअल, ही एक समानता, प्रत्येक व्यक्तीला आपलं स्वप्न पाहण्याचं आणि त्याला ते पूर्ण करण्याची संधी, जी अमेरिकेमध्ये आपण पाहतो बऱ्याच वेळेस लोक जातात आणि आपल्या कर्तृत्वाने मोठे होतात. हो. त्याच्यामध्ये काही गुण आहेत, ते गुण आपल्याकडे नाही. आपल्याकडे ओळख असेल, आपण काही पैसे खर्च केले, करप्शन केलं, ब्राईब दिलं, तरच आपण आपले कामं होतात तिथे. बरोबर. तर एखाद्या व्यक्तीमध्ये, एखाद्यामध्ये परिणामामध्ये पॉसिबिलिटीज, अपॉर्च्युनिटीज अँड होप ही प्रत्येक व्यक्तीला समान असली पाहिजे देशामध्ये. गरीबाचा असो, श्रीमंत असो, कोणत्या जातीचा असो, धर्माचा असो, कोणत्याही पंथाचा असो, श्रीमंताचा असो, गरीबाचा असो, मध्यमवर्गीयाचा असो, कोणत्याही, त्याला समान अवसर प्राप्त झाले पाहिजेत. बरोबर. हे स्वप्न विवेकानंदांचं होतं. आणि महिलांच्या बाबतीत जे आहे, देर इज नो वेलफेअर ऑफ द वर्ल्ड अंटिल द कंडिशन ऑफ वुमन इज इम्प्रूव्ड. तर महिलांच्या बाबतीत आहे ना की नो नेशन कॅन बी ग्रेट इफ देअर वुमन्स आर नॉट ट्रीटेड प्रॉपरली. देर इज नो चान्स ऑफ वेलफेअर ऑफ द वर्ल्ड अंटिल द कंडिशन ऑफ वुमन इज इम्प्रूव्ड. तर महिलांच्या बाबतीत भारतीय समाजाने मधल्या काही 200-400-500 वर्षामध्ये महिलांना ज्या पद्धतीने देवघरात बसवलं होतं आणि बंदिस्त करून टाकलं होतं, देवी देवता बनवून त्यांना समानतेची वागणूक देणं, त्यांना बरोबरीची, आता बऱ्याच मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्र हा पुरोगामीच राहिलेला आहे सामाजिक दृष्ट्या. समाज सुधारकांचा महाराष्ट्र आहे हा. आणि मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. मोठ्या प्रमाणामधले हे
आता मोठ्या प्रमाणात इंटरनेट पोहोचल्यामुळे, तंत्रज्ञान पोहोचल्यामुळे त्यांनी एक समानता आणली आहे. जागृती पण होत आहे त्यामुळे. तर मला असं वाटतं की तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जग बदलत आहे आणि त्या बदलामध्ये सगळे भेद गळून पडतील आणि मग आपण सर्व सकारात्मक काम करून विवेकानंदचं स्वप्न आपण सर्व मिळून पूर्ण करू. आणि मला ही संधी तुम्ही जी दिली आज त्याबद्दल तुमचे आणि तुमच्या सहकार्यांचे, तुमच्या संघटनेचे मी आभार मानतो. तर या मातीतला तत्वज्ञानाचा हा सुगंध जगभर घेऊन जाण्यात आम्ही सगळेच तुमच्या सोबत आहोत. आमच्या शुभेच्छा आणि आमचं योगदान सुद्धा तुम्हाला वेळोवेळी मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू. हा संकल्प आम्ही 9 वर्षातही घेतो आणि विवेकानंद जयंतीच्या पूर्वसंध्येलाही तुम्हाला हे आश्वासन देतो. तुम्ही खूप बिझी असतात तरी सुद्धा या मुलाखतीसाठी वेळ दिलात आणि पाहुणे म्हणून आमच्याकडे आलात. तुमचे साहित्य उत्सव परिवाराकडून खूप खूप आभार सर. धन्यवाद मनोज जहेरजी. तुम्ही मला संधी दिली. तुमच्या सर्व सहकार्यांचे तुम्ही खूप चांगलं काम करताय आणि यापुढे पण हे कार्य असंच पुढे न्याल अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे YouTube चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.